सो लॉ ऑफ अट्रॅक्शन या गोष्टीमध्ये तुम्ही एक पाहाल की जेव्हा आपण कुठलीही इच्छा करतो, एक तर सगळ्यात महत्त्वाचं लॉ ऑफ अट्रॅक्शन मी नेहमी सांगत असते की निसर्ग असाच बनलेला आहे, तुम्ही दिलं तरच तुम्हाला येतं. लक्षात घ्या, सूर्य प्रकाश देतो, नदी पाणी देते, झाडं आपल्याला सावली ऑक्सिजन देतात. इथे सगळं जर तुम्ही काही बघाल ना, प्रत्येक गोष्ट ही देण्यासाठी आहे. हा नियम जर आपण निसर्गाचा पहिल्यांदा शिकलो तर आपण ॲज अ ह्युमन, मी एक माणूस म्हणून मी काय समाजाला देते, मी काय समाजाकडून देणं माझं आहे, या गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हाही आपल्याला निसर्ग लगेच रिपीट आपल्याला ते देतं. सांगायचा हेतू असा की काही लोकांचं जे लॉ ऑफ अट्रॅक्शन असतं दे आर व्हेरी इनोसंट, खूप शांत आणि खूप चांगल्या मनाची असतात. त्यांना पटकन मिळतात, म्हणजे रिझल्ट तुम्ही बघाल की फटाफट त्यांच्या आयुष्यामध्ये येतात. पण काही जणांचं कसं असतं की मला पैसा पाहिजे, मला पैसा पाहिजे, मी पैशासाठी काम करेन, मी पैशासाठी आपण सगळेच काम करतो. पण त्याबरोबर आपल्याला कळायला हवं की आपण काही गोष्टी देणं सुद्धा आहे. जेव्हा मी नेहमी सांगत असते की तुम्हाला जर देण्यासाठी असेल तर थोडे पैसे द्या, गरीबाला द्या, किंवा एखाद्याला दान करा. एखाद्याला आपण यूज केलेले कपडे घरामध्ये पडलेले आहेत पण ते आपण देऊ शकतो. चप्पल आपण यूज करत नाही ते देऊ शकतो. अशा गोष्टी जेव्हा तुम्ही देता, जेव्हा तुमच्याकडून समाजाला, निसर्गाला सुद्धा झाड लावा, या गोष्टी जेव्हा होतात त्या मग तुम्हाला ते निसर्गही तेवढ्याच पद्धतीनं देतं. त्यामुळं